स्वामींच्या चरणी घालवलेला प्रत्येक क्षण हा जीवनाला नवी दिशा देत असतो। तर नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अशी माहिती बघणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये 108 आरत्या का कराव्या। तर या संदर्भामध्ये आपण आज माहिती बघणार आहोत, तो तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। आणि आपले नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर नेमक्या 108 आरत्या मग का कराव्या? तर कसं आहे ना, आपल्या पितरांचे दोष, पूर्वजन्मीचे दोष आणि कलियुगाचे दोष हे आपल्या भोवती त्यांचं ह्या दोषाचं चक्र फिरत असतं। आणि मग हे जेव्हा चक्र आपल्या भोवती फिरतं ना, तेव्हा आपल्याला खूप अडचणी येतात। कोणाला आर्थिक अडचणी येतात, कोणाला संततीबाबत येतात, कोणाला विवाहासाठी येतात, म्हणजे अशा बऱ्याच काही प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या वेगळ्या असतात। तर बऱ्याच काही अडचणी आपल्याला येतात। तर या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपण 108 आरत्याचा संकल्प नक्की करावा। तर आपण संकल्प कसा करावा? मग आपण काय करायला पाहिजे? श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात श्रीफळ आणि समजा खडी साखर, फूल, अगरबत्ती घेऊन जायचं आहे। स्वामींच्या चरणी समजा नतमस्तक होऊन श्रीफळ हे ठेवून आपण स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी, मी तुमची सेवेकरी असून पुन्हा आपल्या गोत्राचं नाव घेऊन मी या गोत्राची तुमची सेवेकरी आहे। स्वामी, तुम्ही माझ्याकडून ही आरतीची सेवा करून घ्या। आणि म्हणून आपण श्रीफळ तिथं स्वामींच्या चरणी ठेवायचं आहे। तर जेव्हा मग आपण आता हे श्रीफळ ठेवून आपण आरत्याला सुरुवात करतो ना, मग कसं आहे ना, आपण जेव्हा केंद्रामध्ये आरतीला जातो ना, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची दृष्टी आपल्यावर पडत असते। आणि हे दोषाचं चक्र जे आपल्या भोवती फिरत असतं ना, तर स्वामी महाराजांची दृष्टी जेव्हा आपल्यावर पडते ना, तर ते आपलं दोषांचं चक्र हळूहळू कमी व्हायला लागतं। कसं आहे ना, प्रत्येकाला आता प्रत्येकाचे दोष वेगळे वेगळे असतात। आणि कसं आहे ना, कोणाला लगेच जेव्हा आपण आरतीला सुरुवात करतो ना, तेव्हाच थोडासा फरक जाणू लागतो आणि कोणाकोणाला थोडा वेळ लागू शकतो। तर तुम्ही नक्की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये 108 आरत्यांचा संकल्प करा आणि आरत्यांचा समजा स्वामी महाराजांच्या आरतीचा अनुभव घेऊन बघा। नक्की अनुभव येईल, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तर आजच्यासाठी एवढंच। सर्वांना श्री स्वामी समर्थ।